नमस्कार मंडळी. तर आज बघू मशरूमची भाजी जी गावाकडच्या पद्धतीने केली मी. नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते, खूप इझी आहे करायला, खूप छान लागते. तर काय करायचं, आधी एका कढईत घ्यायचं तेल, त्याच्यात टाकायचं कांदा बारीक चिरलेला, तो छान परतून घ्यायचा. त्याच्यानंतर चिरलेला टोमॅटोही टाकायचा, तोही छान परतून घ्यायचा. त्याच्यानंतर आपले मसाले टाकायचे, जसे की लाल तिखट, गरम मसाला, हळद, मीठ, सगळं तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर मी इथे एक वाटण केलं आहे, जे खोबरं, कांदा, आलं, लसूण हे सगळं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याचे मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आणि ती टाकायची. ही डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी घातलेला आहे, खाली लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी इथं मशरूम कट केलेले घातले. त्याच्यानंतर ते 5 ते 10 मिनटं असे वाफवून घ्यायचे. त्याच्यानंतर छान पाणी सुटतं त्यांचं. त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकायचं. आणि पुन्हा आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत ते मिक्स करून घ्यायचं आणि छान परत 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं. तयार आहे आपल्या मंडळी मशरूमची भाजी. तर मी हे चपाती, भाकरी किंवा भातासोबतही एन्जॉय करू शकता. खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नोटिफिकेशन तुम्हाला नवीन व्हिडिओचं तिथे भेटेल. भेटू आणि नवीन व्हिडिओमध्ये.